हर हर महादेव. ओम नमः शिवाय. 15 फेब्रुवारी वार रविवार रोजी आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीला महाशिवपुराणानुसार काही वस्तू या आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायच्या असतात. या वस्तू महादेवाला अत्यंत प्रिय आहेत व या जर तुम्ही शिवलिंगावर अर्पण केल्या तर तुमच्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतात. महाशिवरात्र ही फक्त एक रात्र नाही, ही ती दिव्य वेळ आहे जेव्हा स्वतः महादेव आपल्या भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत असतात. जर तुमच्या जीवनात लग्नात अडथळे येत असतील, संतान प्राप्तीची आस असेल किंवा कर्जबाजारीपणामुळे मन व्याकुळ झाले असेल तर आजचा हा संदेश खास तुमच्यासाठीच आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महादेव भक्तांसोबत शेअर करा. तर पुराणांनुसार या पवित्र रात्री भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. ही रात्र शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते. या दिवशी केलेली साधना, जप, अभिषेक अनेक जन्मांचे पाप नष्ट करू शकतात असे मानले जाते. महादेव भोळे आहेत, ते फक्त श्रद्धा पाहतात, दिखावा नाही. आता आपण जाणून घेऊ शिवलिंगावर कोणत्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत. तर सर्वात प्रथम तर आपल्याला शिवलिंगावर शुद्ध जल अर्पण करायचे आहे, म्हणजेच थंड पाणी महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचे आहे. सर्वात प्रथम तर आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर थंडगार पाण्याचा अभिषेक करायचा आहे व गंगाजल असेल तर अतिशय उत्तम. जल अर्पण करत असताना आपल्याला मनात म्हणायचे आहे, हे महादेवा, माझे सर्व दुःख तू धुवून टाक. जल मन शुद्ध करते आणि कर्म देखील शुद्ध करते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर दुधाने अभिषेक करायचा आहे, परंतु हे दूध कच्चं दूध असायला हवं. गाईचे कच्चे दूध म्हणजेच तापवलेले दूध नाही, तर गाईचे जे आपण दूध काढतो ते कच्चं दूध घ्यायचं आहे व त्या दुधाने महादेवाला अभिषेक घालायचा आहे. दूध हे पवित्रतेचे प्रतीक आहे. जर विवाहामध्ये अडथळे येत असतील, योग्य जोडीदार मिळत नसेल, श्रद्धेने दूध अर्पण करा. 108 वेळा ओम नमः शिवाय जपा आणि मनोमन विवाह सुखाची प्रार्थना करावी. आता यानंतर आपल्याला बेलपत्र महादेवाला अर्पण करायचे आहे. 3 पानांचे बेलपत्र त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते. बेलपत्र शिवाला अत्यंत प्रिय आहे. संतान प्राप्तीची इच्छा असेल तर बेलपत्र अर्पण करून माता पार्वतीसह महादेवाला विनंती करा. मनापासून मागितलेली गोष्ट महादेव कधीच नाकारत नाहीत. यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून ज्यांना कोणाला संतान प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी महादेवाच्या शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा व शिवस्तुती देखील म्हणावी. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला शिवलिंगावर मध अर्पण करायचा आहे. मध म्हणजे गोडवा, प्रेम, सौख्य. पती-पत्नीमध्ये तणाव असेल, घरात कलह असेल तर मध महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावा. महादेवाच्या कृपेने नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. त्यानंतर 5वी गोष्ट म्हणजे आपल्याला महादेवाला दही आणि तूप अर्पण करायचे आहे. दही शांती देते, तूप समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा यातून मुक्त होण्यासाठी दही तूप अर्पण करावे आणि मनोमन म्हणावे, हे भोलेनाथ, माझ्या घरात अन्नधान्याची कमी पडू देऊ नको. आणि जे काही तुमचे आर्थिक प्रश्न असतील ते नक्कीच या गोष्टीने मार्गी लागतात. त्यामुळे महादेवाच्या शिवलिंगावर शिवरात्रीच्या दिवशी दही आणि तूप नक्कीच अर्पण करावे. यानंतर महादेवाला प्रिय असलेले धतुरा. शिवाला म्हणजेच महादेवाला धतुरा खूप प्रिय आहे. त्यामुळे महादेवाच्या शिवलिंगावर या दिवशी आवर्जून धतुराचे फूल किंवा मग धतुरा अर्पण करावा. यामुळे ग्रहदोष कमी होतात आणि अडथळे देखील कमी होण्यास सुरुवात होते. धतुरा अर्पण करणे हे अतिशय शुभ मानले जाते. आता ज्यांच्या कोणाच्या आयुष्यामध्ये कर्जबाजारीपणा वाढत आहे, आर्थिक प्रश्न हे खूपच अधिक प्रमाणामध्ये वाढले आहेत, त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर उसाचा रस हा अर्पण करावा. जीवनात आर्थिक स्थैर्य यावे यासाठी उसाचा रस अर्पण करणे शुभ मानले जाते. कर्जमुक्ती मिळावी म्हणून साखर किंवा मग उसाचा रस महादेवाला अर्पण करावा. आता पूजेची योग्य पद्धत मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे पहाटे स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा
कोणत्याही शुभ्र रंगाचे कपडे घालावे, काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करीत महादेवाच्या पिंडीवर दुधाने, दह्याने, तुपाने, मधाने जलाभिषेक व 108 बेलपत्र अर्पण करावे. त्यानंतर उसाचा रस किंवा मग साखर अर्पण करावी. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील असणारे सर्वच प्रश्न हे नक्कीच काढणे लागतील व महादेवांची कृपाही नक्कीच लाभेल. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करत असताना मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका. महादेवावर पूर्ण विश्वास ठेवा, पूर्ण श्रद्धा ठेवा, तरच देवादिदेव महादेव हे तुमच्यावर कृपा करतील. आणि जर तुमचा महादेवावर पूर्ण विश्वास असेल तर मनापासून वाहिलेले 1 लोटा जलसुद्धा खूप काही करून दाखवू शकते. म्हणजेच महादेव नक्कीच तुमच्यावर कृपा करतात. आता या रात्री जागरण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसा केलेल्या पूजेपेक्षा रात्री केलेल्या पूजेला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे रात्री जागरण करा, शिवमंत्र जपा, ध्यान करा. मध्यरात्री 12 नंतरचा काळ हा अत्यंत पवित्र मानला जातो. याच काळाला निशित काल देखील म्हणतात. या निशित कालामध्ये केलेले जप मंत्र हे 1000 पटीने फलदायी असते व या वेळेमध्ये महादेव आपल्या भक्तांची जी काही मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण करतात असे मानले जाते. त्यामुळे रात्री 12:18 ते 1:48 निशित काल आहे. या काळामध्ये जर तुम्ही पूजा मंत्रजप केला किंवा शिवलिंगावर अभिषेक केला तर तुमच्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतील. महादेव भोळे आहेत, ते भक्तांच्या अश्रूंना ओळखतात. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण त्यांच्या कृपेने दूर होऊ शकते. या महाशिवरात्रीला पूर्ण श्रद्धेने पूजा करा, जप करा आणि विश्वास ठेवा. महादेव तुमच्या घरी सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच आणतील. हर हर महादेव. जर तुम्हाला हा भक्तिमय संदेश आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा, जेणेकरून की महादेवांची कृपाही तुम्हावर लवकरच होईल. तर पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.